नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत SSC GD भरती 2024ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास असल्यास डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 39,481 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरला जातो ह्याची A to Z माहिती प्रोसेस पाहणार आहोत. चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन एकदा दाबा. मित्रांनो, आपण आज थोडा सुरू करूया. त्या रेटमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी SSCची नवीन वेबसाईट आहे त्यावरती यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती या ठिकाणी किंवा खाली रजिस्ट्रेशन नाव या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शन क्लिक करण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी जे एकदाच रजिस्ट्रेशन केलं तर सगळ्या एक्झामला लागू होणार आहे. त्याचबरोबर खाली आल्यानंतर 7 कंटिन्यू ऑप्शन क्लिक करायचं आहे. यामध्ये मग पहिलं आधार कार्ड आहे का असल्यास येस करा, आधार नंबर टाका. त्याचबरोबर व्हेरीफायमध्ये सुद्धा आधार नंबर टाकायचा आहे. आणि मित्रांनो खाली टाईप्स ऑफ आयडेंटिफिकेशन जर नसेल तर नो करा. त्याचबरोबर 10वीच्या प्रमाण तुमचं जसं नाव आहे तसं या ठिकाणी तुम्हाला नाव 2 वेळा टाकायचं आहे. त्याचबरोबर नावामध्ये बदल आहेत का, जर बदल असल्यास त्याचं 2 वेळा नाव व्हेरीफायमध्ये सुद्धा टाकायचं आहे. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल जे काय आहे ते तुम्ही टाईप करायचं आहे किंवा जे सिलेक्ट करायचं आहे. बर्थ डेट तुम्ही जन्मतारीख काय आहे ती जन्मतारीख ही या ठिकाणी तुम्हाला जी 10वीच्या प्रमाणपत्रावर ती या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. त्यामध्ये व्हेरीफायमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जी जन्मतारीख आहे ती सुद्धा या ठिकाणी द्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फादर नेम आहे ते फादर नेम या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे जे 10वीच्या मार्कशीटवर जसं स्पेलिंग आहे तसं व्हेरीफायला सुद्धा जसं स्पेलिंग आहे तसं लिहायचं आहे. मदर नेम या ठिकाणी तुम्हाला मदर नेम आणि व्हेरीफाय मदर नेम जे जसं नाव आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचं 10वीला कोणतं बोर्ड होतं, कोणत्या राज्यातून तुम्ही बोर्ड पास झाला असाल, उदाहरणार्थ तुम्ही महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे बोर्ड आहे ते आपलं बोर्ड या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर व्हेरीफायवरती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जे बोर्ड आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही टाईप करून या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर सीट नंबर रोल नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर आणि सीट नंबर जो रोल नंबर आणि सीट नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर आणि सीट नंबर या ठिकाणी तुम्हाला जो 10वीच्या मार्कशीटवरती आहे तो ठिकाणी व्हेरीफायमध्ये सुद्धा टाकायचं आहे. त्याचबरोबर 10वीचं पासिंग वर्ष कोणतं होतं ते टाकायचं आहे. त्याचबरोबर व्हेरीफायमध्ये सुद्धा तेच वर्ष तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर हायेस्ट क्वालिफिकेशन तुमची काय झाली आहे 10वी 12वी डिग्री डिप्लोमा जे काय झाले असल्या तरी हायेस्ट डिग्री किंवा डिप्लोमा हे टाकायचं आहे. मात्र ह्या एक्झामला फक्त तुम्हाला या ठिकाणी 10वी पास चालू शकतं. त्याचबरोबर व्हेरीफायवरती सुद्धा जे हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ते टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP येणार आहेत आणि मेल ID टाकून सेव्ह अँड मोबाईलवरती OTP आल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP आल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपात या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा ID पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतो. तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा ID पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. तो ID पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड जो आलेला आहे तो या ठिकाणी टाकून या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर म्हणजे तुम्हाला ID पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढची स्टेप आहे ती ॲडिशनल डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. जी कॅटेगरी तुमची आहे त्या ठिकाणी निवडायची आहे. त्याच्यापासून नॅशनॅलिटी इंडियन या ठिकाणी निवडायची. त्याचबरोबर डिसेबिलिटी ब्लॅक मोल कुठं आहे का किंवा काय जी काय आहे तुमच्या अंगावरती डाग वगैरे तो या ठिकाणी लिहायचा आहे. ॲड्रेस लिहायचा आहे. स्टेट कोणता आहे ते आधार कार्डनुसार ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला. आणि मित्रांनो परमनंट ॲड्रेस सेम असल्यास नसेल तर नो करा आणि तशी माहिती तुम्हाला भरायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आय ॲग्रिव्हिटी क्लिक करून या ठिकाणी OTR व्ह्यू करायचा आहे. तुम्ही माहिती या ठिकाणी तुम्ही चेक करा एकदा. जर माहिती करेक्शन असल्यास पुन्हा मागे जावा आणि पुन्हा या ठिकाणी तुम्हाला करेक्शन करा. जर बरोबर असल्यास डिक्लेअर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे लाईव्ह एक्झाम्स असतात ते सगळे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलात काय सगळे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये मित्रांनो लाईव्ह एक्झामिनेशनमध्ये कॉन्स्टेबल GDची या ठिकाणी जाहिरात आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अप्लाय ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलिंग ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली भरलेली माहिती ही या ठिकाणी दिसणार आहे. पहिली भरलेली माहिती या ठिकाणी दिसल्यानंतर तुम्हाला जी माहिती
चेंज करायचे आहेत. उदाहरणार्थ नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पुढची माहिती आहे हे ठिकाणी तुम्हाला बदलायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 10वीचे मार्कशीट टाकलं आहे तर ते 10वीच्या मार्कशीटचं बोर्ड कोणतं होतं हे या ठिकाणी तुम्हाला ॲटोमॅटिकली येणार आहेत. त्याचबरोबर नसल्यास या ठिकाणी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर जे बोर्ड वगैरे आहेत ते या ठिकाणी तुमचं ॲटोमॅटिकली येणारच आहेत. आणि स्टेट कोणतं होतं ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला येणारच आहे. त्याचबरोबर हे सगळं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी 10वीला पर्सेंटेज आहे ते ठिकाणी टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये या ठिकाणी ॲडिशनल डिटेल असणार आहेत. यामध्ये तुम्ही एक सर्व्हिसमॅन असल्यास येस करा, वयामध्ये सवलत असल्यास येस किंवा नो करायची आहे. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन असल्या तर तुमचा तपशील द्यायचा आहे. एज रिलेशन असल्यास त्याचं येस किंवा नो करा, तसं तपशील देऊन सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम सेंटर्स असणार आहेत. जे काही तुम्हाला एक्झाम सेंटर्स हवं आहेत, उदाहरणार्थ तुम्ही महाराष्ट्रात असाल तर या ठिकाणी जे काही एक्झाम सेंटर्स देण्यात आले आहेत तुम्ही चॉईस करू शकता. तुमच्या चॉईसप्रमाणे 3 एक्झाम सेंटर्स या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उत्तर कोणत्या भाषेमधून प्रश्न पाहिजेत हे या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहेत. म्हणजे मराठी लँग्वेज, हिंदी किंवा जी लँग्वेज आहेत तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायची. त्याचबरोबर NCC आहे का तर NCC असल्यास येस करा. NCC सर्टिफिकेट कोणतं आहे ते या ठिकाणी NCC सर्टिफिकेट तुम्हाला लिहायचं आहे. नसल्यास या ठिकाणी तुम्हाला नो क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी स्पोर्ट्समध्ये असल्यास स्पोर्ट्स येस किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर डोम असेल कोणत्या स्टेटचं तुमचं डोम असेल आहेत हे या ठिकाणी तुम्हाला स्टेटचं डोम असेल तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर डोम असेल हे त्या स्टेटचं पाहिजे की तुम्ही जे स्टेट सिलेक्ट केले आहे. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही आलात ते जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ सांगली असेल, कोल्हापूर, पुणे, कोणता जो जिल्हा आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मर्ज म्हणजे बाहेरच्या राज्यातून तुम्ही मर्ज झाला असाल तर येस करा किंवा नो तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पेपर्स आहेत, पेपर्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहेत. म्हणजे या ठिकाणी पोस्ट डिटेलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पोस्ट कोड असतात. ते पोस्ट कोड तुमच्या जागेनुसार या ठिकाणी स्क्रीनवरती दिसू शकतात. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पोस्ट कोड या ठिकाणी टाकून या ठिकाणी जे काही पोस्ट कोड असतात त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी पेपर्स या ठिकाणी भरायचा आहे. म्हणजे तुमचं पेपर्समध्ये या ठिकाणी तुमचं जे स्कोर झालेला आहे तो स्कोर या ठिकाणी तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे ह्या पोस्ट कोडनुसार. त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पोस्ट कोड या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. आणि भरल्यानंतर तुम्ही पुन्हा या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर या तुम्हाला पुढची स्टेप आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लाईव्ह फोटो विद्यार्थ्याचा अपलोड करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी लाईव्ह फोटो अपलोड करू शकता. आणि सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो सिग्नेचर आणि फोटो या ठिकाणी मित्रांनो मी लाईव्ह आणि फोटो या ठिकाणी अपलोड करून नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करून दाखवतो. मित्रांनो याची साईज आहे फोटोची ती 10 ते 20 KB दरम्यान पाहिजे आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण फॉर्म आहे तो या ठिकाणी फॉर्म प्रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही जो बदल काय त्या ठिकाणी बदल असल्यास या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. नसल्यास या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो तुमचा या ठिकाणी फॉर्म सबमिट होणार आहे. जर तुम्ही SC ST मध्ये असाल किंवा महिला असाल तुम्हाला कोणतीही फी नसणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा डिक्लेरेशन आहेत. यामध्ये डिक्लेरेशनमध्ये जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे आणि पेमेंट आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिलं जाणार आहे. पेमेंट मित्रांनो ओपन OBC EWS साठी 100 रुपये आणि SC ST महिलासाठी कोणतीही फी नसणार आहे. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. त्याचबरोबर या तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी प्रिंटआउट तुम्ही काढू शकता. ओके, तर इथे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या ठिकाणी पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.